कीर्तन 20 पंचपदी अनुक्रम. कीर्तनाचा अभंग. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने, काय करावी साधने, फळ अवघेची येणे, फळ अवघेची येणे. अभिमान नुरे, अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे, कोड अवघेची पुरे. तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा, विठोबाई सला सावळा, विठोबाई सला सावळा. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावे साधने, फळ अवघेची येणे. अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे. तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा. भावार्थ. या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की पंढरपूर पाहण्याकरिता प्रथम तू वारकरी हो व नंतर पंढरपूर पाहण्यास वारी कर. व या एकाच साधनाने तुझा अभिमान नाहीसा होऊन तुला जे सुख पाहिजे आहे ते सर्व सुखाचे स्थान असा जो विठ्ठल परमात्मा तो तुला सर्वत्र दिसेल. तेव्हा इतर साधने विनाकारण न करता एवढेच वारी करण्याचे साधन कर. आता आम्हाला प्रथम वारकरी व्हायचं आहे. तेव्हा वारकरी म्हणजे काय तर 184 घरे चारी, या जन्मांची केली वारी. प्रसन्न झाला देव मल्हारी, सोहम भावी राहिलो. आपल्याला यावरील संतांच्या वचनाप्रमाणे वारकरी झाले पाहिजे. आम्हाला म्हणजे जीवाला अन्य अहंकार घेतल्याच्या योगाने 84 लक्ष योनी जन्म घेऊन दुःख भोगावे लागते. ते नाहीसे करण्याकरिता देव मल्हारी श्री सद्गुरुनाथांनाच प्रथम प्रसन्न करून घेतला पाहिजे. परमात्मा सोहमरूपी स्वरूपाने सर्व भूतांच्या ठिकाणी व्यापलेला आहे. तो जन्माची वारी करून जड चैतन्याच्या ज्ञानाने तुकाराम महाराजांनी प्राप्त करून घेतला. सद्गुरूकडून या वारीचे आधी ज्ञान प्राप्त करून घेतले, नंतर वारकरी बनले. जीवाला जन्म मरण्याचे दुःख लागले आहे. अज्ञानामुळे या जीवाने देहाचा अहंकार घेतला. त्यामुळे जीव देहच आहे असे म्हणतो. जीवाने एकदाच मी देह असे म्हटले तर त्याला कोटी ब्रह्महत्येचे पातक लागते. मी देही म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थापटिती. शुद्ध ब्रह्मी कैशी कल्पना आरोपी, तोची एक पापी जगी होय. नाथिले अज्ञान करून अनंता, केवी मोक्ष पंथा जाई जैलपा. ज्ञानदेव म्हणे दिव्य मी देईन, सद्गुरूची आन स्वयं ब्रह्म. म्हणून तो अहंकार काढण्याकरता आत्मज्ञानी संतांना शरण जाऊन ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. तनुमनु जीवे चरणाशी लागावे, आणि अगरवता करावे दास्य सकळ. ज्ञानेश्वरी. ही जी जडचैतन्याची भेसळ झाली आहे तिचा ज्ञानीय संतांकडून सांख्य ज्ञानाने निवड करून जीवाने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अखंडित राहावे. सोहमरूपी परमात्मा तोच आहे. मूळ पाहू जाता मुळीचा आपण, ऐसी आहे खून अनुभवाची. देव पहावया गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सोहम भावी राहिलो. देह भावाची वारी म्हणजे वारावार केली. याप्रमाणे आत्मस्वरूपाचे परोक्ष ज्ञान करून घेतले. अशा वारीला म्हणून वारकरी व अपरोक्ष ज्ञान होण्याकरता पंढरी पाहण्याचे साधन केले.
औट हातावरी विठोबा उभा, दिसे समचरणाची शोभा. तो हा चैतन्याचा गाभा, सोहम तोरे, पंढरीसी कोणीतरी जारे. विठोबा पहारे, कोणीतरी पंढरीसी जारे. ज्ञानेश्वरी. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मींचे दुःख विसरशी. सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने सर्व पंढरी पाहण्याचा बुद्धियोग केला. नंतर चंद्रभागेचे स्नान करून गीता गोदावरीचे म्हणजे श्री भगवद्गीतेचे अवलोकन केले. चंद्रभागेकरिता एक स्नान, दोष पळती रानोरान. चंद्रभागेकरिता एक स्नान, दोष पळती रानोरान. चंद्रभागेत स्नान केले म्हणजे ज्ञानगंगेचे भगवद्गीतेचे श्रवण केले. नंतर संशयरूपी दोष काढले. त्यात जिकडे तिकडे आत्म्याचेच वर्णन ऐकून मनाला आनंद वाटला व ज्ञानाचा पूर्ण निश्चय झाला. त्याच्या योगाने अहंकाराचे ठाणे नाहीसे होत चालले. पुढे ध्यानधारणेचा अभ्यास करून ज्ञानाचा निधिध्यास केला. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. याप्रमाणे अभ्यास करून महाद्वारात लोटांगण घातले. लोटांगण घालिता महाद्वारी, कान धरुणे नाचता गरुडापारी. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. नंतर देवाच्या समोर महाद्वारात लोटांगण घालून कान धरून गरुडापारी नाचलो. म्हणजे महावाक्याच्या बोधामध्ये सर्व भावाचे लोळण घेऊन पांडुरंगापुढे गरुडापाराजवळ प्रेमाने नाचू लागलो. कानी जे पेरिले डोळा उगवले, व्यापके भरले तोचे हरी. जन्ममरणाच्या दुःखापासून मी दूर झालो असे म्हणून नाचू लागलो. अशा पंढरी पाहणाऱ्याला नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची आलाई बलाई घ्यावी. मग सद्गुरू तुझी आलाई बलाई घेऊन अपरोक्ष बोधाची समाधी लावून देतील. मग पुढे तू अवघाची सुखरूप होशील. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. नंतर वाळवंटामध्ये सर्व संतांचा समावेश झालेला पाहून सुखाने अवघा आनंद आनंदू, वाळवंटी परमानंदू, विठ्ठल रुक्माईचा छंदू, अनुवाद संतांचा. गजर करू लागला म्हणजे कीर्तन करू लागला. याप्रमाणे तुकाराम महाराज वारी करून दृढ अपरोक्ष बनले. अशी जो पंढरीची वारी करून कीर्तन करील तो श्रीगुरूचे व परमात्म्याचे गुणानुवाद वर्णन करण्यास विसरणार नाही. अर्थात याप्रमाणे तुकाराम महाराज वारी करून दृढ अपरोक्ष बनले. अशी जो पंढरीची वारी करून कीर्तन करील तो श्रीगुरूंचे व परमात्म्याचे गुणानुवाद वर्णन करण्यास विसरणार नाही. अर्थात सर्व भूतांच्या ठिकाणी जो व्यापक आत्मा आहे त्याला व संताला महत्त्व दिले वाचून राहणार नाही. अशी वारी न करता वारकरी म्हणणे चुकीचे आहे. अगोदर वारीच काय करायचे आहे याचे ज्ञान नाही, म्हणून हे परिश्रम व्यर्थ आहेत. याकरिता वर दिल्याप्रमाणे सद्गुरूला शरण जाऊन शुद्ध वारकरी बनावे आणि निरंतर वारी करून म्हणजे प्रत्येगावृत्तीची धारणा धरून दृढ अपरोक्ष व्हावे. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करीसी साधने, फळ अवघेची येणे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.